Lesson 4.6 The Worth of a Fabric. Thiruvalluvar was a great Tamil Sant poet who lived more than 2000 years ago. थिरुवल्लुवर हे एक महान तमिळ संत कवी होते. ते 2000 वर्षापूर्वी राहणारे होते. थिरुक्कुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. त्यांची जे शिकवण त्यांनी जी दिली होती त्या पुस्तकाचं नाव आहे थिरुक्कुरल. इट इज ग्रेटली लव अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. आजसुद्धा ते लोकांना ते पुस्तक खूप आवडतं आणि त्याचा आदर करतात. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विवर. थिरुवल्लुवर हे टेक्स्टाईल म्हणजे कापडाचे आणि विवर म्हणजे विणकर. थिरुवल्लुवर हे एक कापड विणणारे होते. ही वो ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन द मार्केट. त्यांनी खूप सुंदर सुंदर कापडं विणली होती, सुंदर साड्याच विणल्या होत्या आणि ते मार्केटमध्ये विकत असत. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. लोक असं बोलायची की ते कधीच रागवत नसत, त्यांनी कधीही वाईट शब्द वापरले नाहीत आणि ते कधीच दुसऱ्यांवर रागवत नसत किंवा दुसऱ्यांवर ओरडत नसत. इन द सेम टाउन देअर लिव्ह अ रिच यंग मॅन. त्याच शहरात एक श्रीमंत तरुण माणूस राहत होता. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाईम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. रोमिंग म्हणजे इकडे तिकडे भटकणे. तो त्याचा बराचसा वेळ त्याच्या मित्रांबरोबर इकडे तिकडे भटकण्यात घालवत असे. दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. ते सतत लोकांची गंमत करत फिरत असत. आय डोंट बिलीव्ह वॉट पीपल से अबाउट दिस वल्लुवर. तो असं म्हणत असे की लोक जे बोलतात तिरुवल्लुवरबद्दल त्याच्यावर माझा विश्वास नाही. बिलीव्ह म्हणजे विश्वास. सेड द यंग मॅन वन डे. एक दिवस तो मुलगा, श्रीमंत तरुण मुलगा बोलला, आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. मला खात्री आहे की मी नक्कीच त्याला राग आणू शकेन, की मी त्याला रागवायला भाग पाडेन. कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे. चला आपण आज काहीतरी गंमत करू, असं तो त्याच्या मित्रांना बोलला. सो द ॲरोगंट यंग मॅन अप्रोच्ड Thiruvalluvar in the market and picked up a beautiful piece of fabric. So arrogant म्हणजे उद्धट. तो तरुण जो उद्धट मुलगा होता तो थिरुवल्लुवरकडे गेला, मार्केटमध्ये थिरुवल्लुवरकडे गेला आणि त्याने एक सुंदर कापडाचा तुकडा हातात उचलला. हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. त्याने त्याला विचारलं की ह्या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे. 8 coins, said the संत नेम द प्राईस. त्या संत जो होता त्यांनी त्याची किंमत सांगितली 8 नाणी. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोर इट इंटू 2. आता अनफोल्डेड म्हणजे कापडाची घडी त्याने उसकटली. अनफोल्डेड म्हणजे घडी उसकटणे. त्या तरुण मुलाने ती कापडाची घडी उसकटली आणि त्याचे 2 तुकडे केले. टोर म्हणजे फाडणे. व्हॉट इज द प्राईस ऑफ दिस फॅब्रिक नाऊ. आता त्याने विचारलं, आता ह्या तुकड्यांची किंमत किती आहे. 4 coins, सेड संत पोलाइटली. आता तो संत म्हणाला की ह्या कापड्याची किंमत आहे 4 नाणी. द यूथ वॉज टेकन अबॅक. तो जो तरुण होता तो आश्चर्याने थक्क झाला. वाय डझंट द मॅन गेट अँग्री. तो विचार करत होता की हा माणूस का रागवत नाही आहे. ही देन टोर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. आणि नंतर त्याने अर्ध्या तुकड्याचे परत अर्धे तुकडे केले. आता त्याने विचारलं, आता सांगा बरं किती किंमत आहे. अँड नाऊ 2 coins वॉज द आन्सर. हे उत्तर होतं, 2 नाणी असं त्याने उत्तर दिलं. नाऊ इट वॉज द यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड एजिटेटेड. आता तो माणूस इम्पेशंट म्हणजे खूप बेचैन झाला आणि एजिटेटेड म्हणजे खूप चिडला. ही टोर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन. आणि त्याने ते तुकडे परत अर्धे फाडायला सुरुवात केली आणि म्हणत होता, अँड नाऊ व्हॉट्स द प्राईस नाऊ. आता त्याची किती किंमत आहे असं तो सारखं विचारत होता तुकडे करत करत.
Thiruvalluvar calmly went on reducing the price to half every time. थिरुवल्लुवर प्रत्येक वेळी त्याची किंमत अर्धी अर्धी करून सांगत होता. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रॅग्स. आता त्या कापडाच्या चिंध्या झाल्या होत्या. सो थिरुवल्लुवर सेड इन क्वाईट टोन, नाव दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आता हे कापड आहे, ह्या चिंध्या झाल्या त्यामुळे ते आता वर्थलेस म्हणजे निरुपयोगी झालेलं आहे. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दिस रॅग्स. आता मी ह्या चिंध्यांची कोणतीच किंमत सांगणार नाही. द यंग मॅन डिड नॉट नो वॉट टू से. आता त्या तरुण माणसाला काय बोलावं हे कळत नव्हतं. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु त्याला त्याच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 coins टू द सन. पण म्हणून त्याने त्या संताला 8 नाणी ऑफर केली. फॉर द फर्स्ट टाईम थिरुवल्लुवर स्माइल बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. आता पहिल्यांदाच तो थिरुवल्लुवरच्या चेहऱ्यावर हसू आले आणि परंतु त्याने ते पैसे घेण्याचे नाही असं सांगितलं. मी पैसे घेणार नाही असं सांगितलं. यंग मॅन, नाऊ दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. तो बोलला, तरुण माणसा आता ह्या कापडाचा मला काहीच उपयोग नाही आहे. इट हॅज बिकम वर्थलेस. आता ते कवडी मोलाचं किंवा काहीच त्याला किंमत उरलेली नाही आहे. वाय? बिकॉज नो वन विल एबल टू वेअर इट नाऊ. कारण आता ते कोणीही वापरू शकणार नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहीत आहे का, हे कापड काही एका दिवसात तयार होत नाही. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. अनेक लोकांनी ते कापड बनवण्याकरता कष्ट केलेले आहेत. टॉईल म्हणजे कष्ट करणे. द फार्मर हू ग्रू कॉटन इन हिज फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. द फार्मर हू ग्रू कॉटन, ज्या फार्मरनी किंवा ज्या शेतकऱ्यांनी हे कॉटन किंवा कापूस त्याच्या शेतात लावला होता, त्याला कापूस लावण्यासाठी ऊन पावसात बरेच महिने काम करावं लागलं होतं. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बोल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. तो प्रत्येक कापसाच्या बोंडामधनं कापूस गोळा करत असे आणि मग तो स्पिनिंग करायला देत असे. म्हणजेच कापूस स्पिनिंग म्हणजे दोरे तयार करणे, कापसापासनं दोरे तयार करणे. द समवन एल्स carded the cotton and spun into long uniform threads. आणि दुसरा एखादा माणूस त्याच वेळेला तो कापूस स्वच्छ करत असे अँड स्पन इनटू युनिफॉर्म थ्रेड्स. आणि मग त्याचे एकसारखे दोरे तो तयार करतो. द थ्रेड्स वेअर डायड केअरफुली सो दॅट दे लुक ऑन दीज लवली कलर्स. आता त्या दोऱ्यांना सुंदर रंग दिला जातो कारण ते सुंदर दिसावेत म्हणून. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इनटू ब्युटिफुल डिझाईन. माझी बायको आणि आम्ही दोघांनी मिळून ते सुंदर डिझाईन तयार करण्यासाठी ते कापड विणलं. वी थॉट सम डे समवन विल लाईक दिस फॅब्रिक. आम्ही असा विचार केला की एके दिवशी कोणाला तरी हे कापड नक्कीच आवडेल. वी विल बी हॅपी, समवन विल लाईक दिस फॅब्रिक, वी विल बी हॅपी टू वेअर इट. आणि तो माणूस एखाद्या माणसाला ते कापड आवडेल आणि तो नक्कीच आनंदी होईल. ते कापड घातल्यावर किंवा ते कपडे घातल्यावर तो नक्कीच आनंदी होईल असा आम्ही विचार केला होता. देन ऑल वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि त्याच वेळेला आमचं जे काम आहे त्याचा आम्हाला मोबदला मिळेल. रिवॉर्डेड म्हणजे बक्षीस दिलं जाईल. वेन यू डिस्ट्रॉईड द फॅब्रिक यू डिस्ट्रॉईड ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू द मेकिंग. जेव्हा तू हे कापड नष्ट केलंस त्याच वेळेला त्या कापड तयार करण्यासाठी ज्या प्रेमाने हे आम्ही कापड तयार केलं आणि जे आमचे कष्ट होते कापड तयार करण्याचे ते सुद्धा तुम्ही नष्ट केले, ते सुद्धा तू नष्ट केलेस. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. आता ते पैसे परत आणू शकत नाही. सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. असे जे तो संत होता किंवा तिरुवल्लुवर होता त्याचे जे हे शब्द होते ते माणसाच्या हृदयाला भिडले लागले. नाऊ ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आता त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली. अँड डू यू नो, तिरुवल्लर वेंट ऑन टू से.
आता तिरुवल्लर परत सांगू लागला, तुला माहिती आहे का, आय कॅन वीव अनदर फॅब्रिक लाईक दिस, बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक. मी अजून एक कापड विणू शकतो, परंतु आपलं आयुष्य हे कापडासारखंच आहे. इफ यू टियर इट अपार्ट विथ हास्टी थॉटलेस ॲक्शन्स. आता तू जर हे हास्टी म्हणजे घाईघाईने, न विचार करता, थॉटलेस म्हणजे न विचार करता, जर तू हे कापड घाईघाईने न विचार करता जर फाडलंस, इट विल बी डिस्ट्रॉईड, आणि ते नष्ट होईल. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन, आणि तुला ते परत मिळणार नाही. तिरुवल्लुअर्स वर्ड ओपन द यंग मॅन्स आईज. तिरुवल्लरच्या शब्दांनी त्या तरुण माणसाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. त्याच वेळेला त्याने त्याचा आयडलनेस म्हणजे आळशीपणा आणि बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी काढून टाकण्याचे त्याने ठरवले.